नमस्कार. जागरऑनलाईन.com मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. या आठवड्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये चालू असलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकाविषयी चर्चा करणार आहोत. कारण गेली काही दिवस प्रचाराचा सगळीकडे धुरळा उडालेला आहे. आरोप प्रत्यारोप चालू आहेत आणि जे पक्ष सत्तेवर होते त्यांच्यावर आरोप गंभीरपणे केले जात आहेत. मुंबई महापालिकेसारख्या ठिकाणी लाखो कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे किंवा भ्रष्ट कारभार झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे आरोप केले जात आहेत. आणि महापालिका निवडणुका या भ्रष्ट मार्गाने लढवल्या जात आहेत. त्यामध्ये मतदारांची भूमिका नेमकी काय आहे, अपेक्षा काय आहे, या महापालिकांची नेमकी कर्तव्य काय आहेत आणि या सर्व लाखो कोटींचं बजेट असणाऱ्या महापालिकांचा एकूण कारभार पाहिला तर आपण खूप मागे आहोत असं मला वाटतं. जेव्हा गेल्या 5 वर्षाच्या विधानसभेच्या कालखंडामध्ये राजकीय पक्षांच्या मध्ये फूट ज्या पद्धतीनं पडली आणि 50 खोके एकदम ओके वगैरे सारखी घोषवाक्य लोकांच्या तोंडी आली, त्यानंतरच ही सर्व परिस्थिती बदलत गेली का मागच्या काही वर्षापासून हे सर्व भ्रष्टाचाराचे प्रकरण घडत चाललेत का? निवडणुकीच्या काळामध्ये केलेले आरोप प्रत्यारोप गांभीर्याने घ्यायचे नसतात असं आहे का? वास्तविक माझी तरी कल्पना अशी आहे की या निवडणुका होत असताना जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्यांची पुढच्या निवडणुका संपल्यानंतर 6 महिन्यात चौकशी व्हायला पाहिजे. निवडणूक आयोगानं करायला पाहिजे किंवा न्यायालयाने पुढाकार घेऊन अशा प्रकारचा एखादा आयोग नेमून हे जे आरोप तुम्ही केले, जबाबदार राजकीय नेत्यांनी जे एकमेकांच्यावर आरोप केले आणि ज्या संस्था स्वायत्त संस्था उभ्या आहेत, ज्या महापालिका उभ्या आहेत, त्या महापालिकांच्या मधला सार्वजनिक पैसा त्याचा गैरवापर झाला असं जर तुमचं म्हणणं असेल तर त्याची चौकशी पुन्हा व्हायला पाहिजे. एकतरी मग पुन्हा अशा प्रकारचे आरोप होणार नाहीत किंवा आरोप झाले तर ते पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांची असली पाहिजे. अशा सर्व प्रकारे या सर्व निवडणुकीतला गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि ज्या पद्धतीनं या पदाधिकाऱ्यांची निवड होते या सर्वांचाच कधीतरी फेरविचार करायची वेळ आलेली आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण ही सर्व व्यवस्थाच एक प्रकारची भ्रष्टाचाराकडे घेऊन जाणारी आहे आणि म्हणून या महापालिकांच्या निवडणुका आणि त्यातला होणारा आरोप प्रत्यारोप, प्रचार आणि त्यांचा व्यवहार या सर्वांच्या विषयी फेरविचार करण्याची वेळ आता आलेली आहे. अशा स्वरूपाची ही मान्य आहे. आपल्याला काय वाटतं आणि आपले एकूण मतं काय आहेत हे आपल्याला कळवावीत. पुढील रविवारी आपण जेव्हा भेटू तत्पूर्वी मतदान झालेलं असेल आणि निकाल पण जाहीर झालेले असतील. त्यामुळं कोणी राजकीय काय भूमिका घेतल्या आणि त्याचे काय परिणाम झाले याची सुद्धा चर्चा पुढच्या आठवड्यात आपल्याला करता येईल. धन्यवाद.